बेळंकीमध्ये कडकडीत बंद ठेवून स्वर्गीय अजितदादा पवार यांना वाहिली श्रद्धांजली. पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरवे यांनी दिलेली विशेष माहिती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे काल सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. या दुःखद घटनेबद्दल सर्व बेळंकीमधील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळपासून बेळंकी बाजारपेठमधील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला व स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाहूया यावेळी बोलताना जनसुराज्य पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय शिवानंद गव्हाणे बोलताना म्हणाले. काल सकाळी टी व्हीवर एक बातमी बघितली आणि जीवाला हुरहुर लागली की 9:15 वाजता अजित नानांचे विमान कोसळलं असं ऐकायला मिळालं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळं महाराष्ट्राचं इतकं मोठं नुकसान झालं की ते न सांगण्यासारखं आहे. त्यामुळे आज आमच्या बेळंकी नगरीमध्ये सर्व दुकानदार सर्व लोकांनी आपल्या मळ्यातली कामंसुद्धा बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. दादा म्हणजे नावाने जसं दादा होतं तसेच ते दादा होते. कुणाचं काम असू दे काय असू दे रोखठोक आणि सत्य बोलणारा माणूस या जगातून निघून गेला. त्याच्यामुळं महाराष्ट्राचं इतकं नुकसान झालं. त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणजे आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या लोकांचंही त्यांच्यामुळं नुकसान झालं आहे. तरी असा माणूस जाणं हे आमच्यासाठी फार घातक ठरलेलं आहे. आणि असं भगवंतानं असं न करता आमच्यासारख्या माणसाला जर नेलं असतं तरी चाललं असतं आणि त्यांना जिवंत ठेवलं असतं तरी काय त्याचा महाराष्ट्राला व देशाला उपयोग झाला असता. आमच्यासारख्या लहान माणसाला लिहून एक भगवंतांना त्यांना सोडायला पाहिजे होतं. एवढीच आमची परमेश्वराचरणी प्रार्थना होती आणि आमच्या गावच्या वतीनं त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो. असा दादा होणे नाही, परत होणे नाही, परत होणे नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.